चलो नमस्ते। बघा, आज आपण 3.1 बघणार आहोत. ठीक आहे. चला, कोण कोण आले लाईव्ह बघू द्या बरं मला. फ्रॅक्शन्स वर जी नवनीतची एक्सरसाइज आहे आपली ती बघणार आहोत आपण. ठीक आहे. चला बघूया पटकन, मला पण वेळ नाही. त्याच्यामध्ये मला वाटतं 7 प्रश्न आहेत. आपण पहिला प्रश्न घेऊया. ठीक आहे. काल मी तुम्हाला जे दिलं होतं त्याची प्रॅक्टिस तुम्ही केली असणार. अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, भागाकार कसा करायचा, गुणाकार कसा करायचा, हे सर्व मी तुम्हाला त्याच्यात सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर त्याचं आता आपण इम्प्लिमेंट इथं करूया. ठीक आहे. बघा, पहिला जो प्रश्न आहे हा आला आहे 2019ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. आता याचं सुलभीकरण म्हणजे काय? सिम्प्लिफाय. काय येतं त्याचं उत्तर? सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी असा प्रश्न येतो, सिम्प्लिफाय द बिलो. ओके. कसं सिम्प्लिफाय करणार मग आपण आता? चलो, आता बघा, सर्वात आधी याचा नियम मी तुम्हाला सांगून देतो. याच्यामध्ये कोणकोणते आहे बघा. इथं वजाबाकी आहे, इथं गुणाकार आहे, बेरीज आहे, भागाकार आहे आणि परत इथं गुणाकार आहे. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं, भरपूर क्रिया एकाच वेळेस आल्या आहेत. अशा वेळेस एक नियम लक्षात ठेवायचा. मराठी मीडियमवाल्यांसाठी सांगतो आधी, कंचे भागू बेव. ठीक आहे. याचा अर्थ असा झाला, आधी कंस सोडवायचा, नंतर चे म्हणजे काही शतक, पर्सेंटेजवर काही उदाहरणं असतात. ठीक आहे. शेकडेवारी दिलेले असतात वगैरे, पर्सेंटेज काढून घ्यायचे. नाहीतर कधी कधी हे दिले असतात, वर्ग दिलेले असतात, घन दिलेले असतात, ते काढून घ्यायचे. नंतर भागाकार आणि गुणाकारामध्ये जो आधी असेल तो करायचा आणि बेरीज आणि वजाबाकीमध्ये जो असेल तो आधी करायचा. असा हा क्रम लक्षात ठेवायचा. इंग्लिशमध्ये याला म्हणतात बॉडमॉस रूल. काय म्हणतात? बॉडमॉस. ठीक आहे. ब्रॅकेट, नंतर ऑफ, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. आधी ब्रॅकेटमधलं जे असेल ते काढून घ्यायचं. नंतर ऑफ म्हणजे याच्यात डिग्री वगैरे जे असतं, पर्सेंटेजचे उदाहरणं ते. तर डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये जो आधी असेल तो करायचा आणि ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये जो आधी असेल तो करून घ्यायचा. हा लक्षात ठेवायचा क्रम. ठीक आहे. बघा मग, आता आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. बरोबर की नाही? मग ब्रॅकेट हा पूर्ण ब्रॅकेट आहे. बरोबर. ब्रॅकेटमध्ये हा एक अजून ब्रॅकेट आहे. बरोबर की नाही? मग आधी हा मधला ब्रॅकेट आधी सॉल्व करायचा आपण. ठीक आहे. मग मधल्या ब्रॅकेटमध्ये काय दिले बघा त्यांनी, 7/1/3/4. ठीक आहे. आधी हा जो आहे मिक्स फ्रॅक्शन आहे, त्या मिक्स फ्रॅक्शनला आधी आपण काय करूया, फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. कसं सांगितलं तुम्ही कन्वर्ट करायचं? 7 जसंच्या तसं लिहिन आम्ही, 4×1=4 आणि प्लस हे 3 करायचे. किती झाले मग? 4×1=4 आणि 3 7/4. ओके. मग आता हा यांचा भागाकार कसा करायचा? 7 भागाकार करताना आधी याचं गुणाकारात रूपांतर करायचं आणि याची काय करायची? आदलाबदल, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश. ठीक आहे. डिनॉमिनेटर तो न्युमरेटर होईल, न्युमरेटर डिनॉमिनेटर होईल. ठीक आहे. मग काय झाला, हा 7 आणि हा 7 कॅन्सल झाला, 1 झाला, उरला पण फक्त 4. म्हणजे हा जो आपण इथं जो ब्रॅकेट सॉल्व केला, हा याचं उत्तर किती आलं? 4. किती आलं? 4. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा जो आपण आता ब्रॅकेट सॉल्व केला त्याचं उत्तर काय आलं? 4. ठीक आहे. त्याच्यानंतर हा ब्रॅकेट झाल्यानंतर हा गुणाकार आहे याच्यामध्ये. बरोबर की नाही? चला एक एक स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हा मिक्स फ्रॅक्शन आहे, याला आपण काय करूया, फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. 15×2 = 30 आणि 1 31/2 होऊन जाणार तो. बरोबर की नाही? मायनस, आता हा ब्रॅकेट आहे. बरोबर की नाही? आता ब्रॅकेटमध्ये काय बघा, 12/5
इंटू 5/8 प्लस, आता हा ऑलरेडी आपण सॉल्व केलं आहे ब्रॅकेट, किती उत्तर आलं आहे त्याचं 4, किती आलं आहे 4, मग ब्रॅकेट आणि इंटू 2. ठीक आहे. आता काय करायचं, हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल आपल्याला आधी. ठीक आहे. मग ह्या ब्रॅकेटमध्ये इथं गुणाकार इथं बेरीज आहे, मग आधी काय करायचा गुणाकार. ठीक आहे. मग काय त्यांचा गुणाकार, आता यांचा गुणाकार इथं काय करतो मी माहिती आहे का, यांचा गुणाकार मी इथं साईडला करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. 12/5 इंटू 5/8 असं आहे की नाही ते. मग हा 5 आणि हा 5 कॅन्सल झाला, 1 झाला तो, 5 1 जा 5, 5 1 जा 5 आणि 12/8 म्हणजे काय, या 4च्या पाड्यातल्या संख्या आहेत. मग आपण 4ने भागू, 4 दुने 8, 4 त्रिक 12 म्हणजे किती आलं 3/2. किती आलं उत्तर 3/2. कोणतं, या कंसातलं याचं. ठीक आहे. मग आता परत लिहू, 31/2 जसाच्या तसा, वजा या ब्रॅकेटच्या ऐवजी काय लिहिणार आपण 3/2, बरोबर की नाही. मग आपण काय लिहायचं 3/2. आता ह्या ब्रॅकेटमध्ये प्लस 4 आणि हा इंटू 2, बरोबर की नाही. आता काय सॉल्व करणार, हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला हे कसं सॉल्व करायचं ते इकडं दाखवतो. ठीक आहे. 3/2 आहे आणि प्लस 4 आहे. कसं करणार आता याला करण्यासाठी आता आपण छेद सारखा करून घेऊ. ठीक आहे. याचा छेद 1 आहे. हा जरी 4 दिसत असला तरी आपण काय करत असतो अशा वेळेस, या 4ला आपण वरती लिहायचा. ठीक आहे. हा 4 आहे तर खाली छेद झाला. आता इथं 2 आहे, मग इथं आपण 2 कसं करणार, छेद इंटू 2 करून घेऊ, बरोबर की नाही. काय होऊन जाणार, हा 3/2 प्लस 4 दुने 8 छेद 2, छेद सारखे झाले. मग छेद सारखे जसेच्या तसा अंशांची काय करून टाकायची, आता इथं बेरीज करून टाकायची. 8 आणि 3 किती झाले 11/2. म्हणजे हा जो आपण आता हा ब्रॅकेट सॉल्व केला याचं उत्तर काय आलं 11/2. काय आलं 11/2. ठीक आहे. आता इथं लिहितो मी. आता बघा जागा कमी पडते आपल्याला, 31/2 वजा काय उत्तर आलं 11/2. याचं उत्तर गुणिले 2 आहे परत पुढं. ठीक आहे. मग गुणिले 2, हा अंशाला आहे, हा छेदाला आहे, हा 2 कॅन्सल करू शकतो आपण. आता बघा इथं वजाबाकी, इथं गुणाकार आहे, आपण आधी गुणाकार करू यांचा. ठीक आहे. मग यांचा गुणाकार करताना हा अंश आहे, हा छेद आहे, हा याचा कॅन्सल होऊन जाईल, फक्त उरेल कोण 11, बरोबर. म्हणजे काय आलं 31/2 म्हणजे 31/2 वजा 11. ठीक आहे. मग हा 11 अंशाला आहे आणि मग आता वजाबाकी कशी करणार, छेद सारखा करून घेऊ. ठीक आहे. मग हा 11 आपण काय करू अंशाला ठेवू आणि छेद 1 करून टाकू. 1 छेद आपण लिहू शकतो. मग आपण 1ला 2 कसं करणार, गुणिले अंशाला आणि छेदाला 2ने गुणणार. ठीक आहे. मग आता बघा हा याचा पण छेद 2 झाला आहे, याचा पण छेद 2 झाला, बरोबर. मग वजाबाकी कशी करणार, छेद जसाचा तसा ठेवा आणि अंशांची काय करून टाका वजाबाकी. अंशाला कोण आहे 31 आणि हा 11 दुने किती झाले 22. 31मधून 22 वजा करायचे. मग काय उत्तर येईल, आता मी इथं वरती लिहितो उत्तर. ठीक आहे. छेद कोण आला 2 आणि 31मधून 22 गेले, किती राहिले 9. समजलं की नाही. मग उत्तर काय आलं 9/2. उत्तर काय आलं 9/2. ठीक आहे. आता हा मला भरपूर वेळ लागला करायला, पण तुम्हाला हे समजण्यासाठी एक्सप्लेन करण्यामध्ये जास्त वेळ गेला म्हणून तो वेळ लागतो. ठीक आहे. तुम्ही काय करायचं अशा वेळेस फास्ट करायचं. काय करायचं, ही जी प्रक्रिया आहे तुम्ही फास्ट करायची. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा. आता हे सोडवल्यावर उत्तर लिहायचं आहे आपल्याला. चलो, आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं, छेद सर्वांचा, अंश सर्वांचा, न्यूमरेटरला 1 1 आहे आणि खाली काय होतं बघा 1 × 2, 2 × 3, 3 × 4 असं होतं आहे, बरोबर. आणि मग डॅश 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 म्हणजे काय, पुढं काय आलं असेल, याच्या पुढं इथं मध्ये काय आलं असेल 1/4 × 5 असेल, बरोबर की नाही. परत प्लस 1 आता 5 × 6 झालं मग, बरोबर. प्लस 1/6 × 7 प्लस 1/7 × 8 आणि मग नंतर प्लस 1/8 × 9 असेल आणि मग प्लस शेवटचं काय येईल 1/9 × 10. ते इथं त्यांनी दिलेलंच आहे, हे बघा.
बरोबर की नाही. म्हणजे टोटल किती टर्म्स आहेत, हे किती किती पद आहेत बघा, 1 2 3, पुढचे मी इथं लिहिले आहेत बरोबर, 4 5 6 7 8 आणि हा 9, बरोबर की नाही. हा शेवटचा मी इथं पुन्हा लिहितं, हा जो लिहिला आहे तो इथंच लिहिलेला आहे, परत नाही मोजायचे. ठीक आहे, म्हणजे टोटल 9 टर्म्स आहेत. अशा वेळेस उत्तर काय तर लक्षात ठेवायचं, एकदम सोपा फॉर्म्युला आहे. सगळ्यांची काय, आता तुम्ही काय गुणाकार करत बसायचं नाही. अशा वेळेस कसं काय उत्तर येतं, वरती सर्व न्यूमरेटर जे आहे ना तो हां किती वरती उत्तर काय येतं, टोटल किती टर्म्स आहेत, हे 9 टर्म्स आहेत, मग तो अंशाला. ठीक आहे, परत सर्वात छोटा टर्म्स कोण आहे इथं, 1, तो 1 लिहायचा, गुणिले सर्वात मोठा अंक म्हणजे इथं 10, 1 × 10, काय उत्तर आलं 9. 10 गुणिले 1 म्हणजे 10, 9/10. बस, दॅट्स इट. ही शॉर्टकट ट्रिक्स आहे, समजलं की नाही. मग हे उत्तर कुठे आहे, ऑप्शन नंबर सीला. ठीक आहे, अशा प्रकारचे उदाहरणं आली कंटिन्यूअस पाहिजे हां, पण डिफरन्स बघा, 1 × 2, 2 × 3, 3 × 4 असे. ठीक आहे, चला पुढचं. तुम्ही पण उत्तर सांगू शकतात बरं का मला, जे जे लाईव्ह आहेत ना ते चॅटच्या माध्यमातून सांगू शकतात मला. ठीक आहे, आता याचं उत्तर काय येईल बघा. आता हा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आहे, म्हणजे कंस आधी सोडून घ्यायचे आणि मग याचं जे उत्तर येईल गुणिले याचं उत्तर. ठीक आहे, आता इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे. ठीक आहे, बेरीज वजाबाकी आपण एकाच वेळेस करू शकतो. ठीक आहे, मग आता मला सांगा, 1 मिनिट, मला शाई बदलू द्या जरा, आधी स्पष्ट दिसत नाही. आता जर आता बेरीज आणि वजाबाकी करायचं असेल, आपण यांचा छेद सारखा करून घेऊ. छेद कसा सारखा करणार, सर्वात मोठा कोण आहे 10, सर्वात मोठा कोण आहे 10, मग सर्वांचे छेद आपण इथं काय करून घ्यायचे, आता इथं 10 करून घ्यायचे. ठीक आहे, मग या 5ला 10 कसं करणार, × 2, बरोबर. मग खाली × 2, तर वरती पण गुणिले 2. ठीक आहे, याला पण गुणिले 2 करू आपण 10 बनवण्यासाठी, म्हणून इथं पण आपण 2 करू. ठीक आहे, म्हणजेच काय अपूर्णांक बनतील बघा, हे 3 दुने किती झाले 6. ठीक आहे, 3 दुने किती झाले 6, 6, आणि हे किती झाले 5 दुने 10, प्लस हे किती झाले 2 × 2 छेद 5 दुने 10. ठीक आहे, वजा 3/10, याला काही बदलायची गरज नाही कारण की त्याचा छेद ऑलरेडी 10 आहे, बरोबर की नाही, आणि हा आहे कंसात. ठीक आहे, गुणिले आता दुसऱ्या कंसात काय आहे, त्यांचा छेद, आता हा भागाकार आहे, कोण आहे इथं भागाकार. तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला, भागाकाराचं रूपांतर आपण कशात करणार, गुणाकारात करणार. म्हणजे 4 × 5 जसं तसं लिहायचा, भागाकाराचं रूपांतर गुणाकारात, आणि गुणाकारानंतरचा जो अपूर्णांक असेल त्याचं काय लिहायची, गुणाकार व्यस्त संख्या लिहायची. ठीक आहे, रेसिप्रोकल फ्रॅक्शन, याचा रेसिप्रोकल फ्रॅक्शन काय आहे 5/16. ठीक आहे, आता बघा कसं करणार. आता ह्या ब्रॅकेटमध्ये ही बेरीज आहे वजाबाकी, सर्वांचे छेद सारखे आहेत की नाही, मग जसंच्या तसं आपण 10 लिहून घ्या खाली. ठीक आहे, मग 6 आणि 2 8, आणि 8तून 3 गेले 5. ठीक आहे, × आता बघा हा 5 आणि हा 5 कॅन्सल होऊन जाणार, 1 होऊन जाणार. 4 आणि 16, 4च्या पटीतल्या संख्या आहेत, 4ने दोघांना भाग जाईल, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, बरोबर की नाही. वरती कोण उरला फक्त 1, आणि खाली कोण उरला फक्त 4. ठीक आहे, आता गुणाकार करताना काय सांगितलं होतं मी तुम्हाला, अंशांचा गुणाकार करायचा. ओके, मेक द मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर्स, 5 × 1 5, अँड मेक द मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर, छेदांचा गुणाकार, 10 × 40. ठीक आहे, मग हा 5/14, याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो अजून, बरोबर की नाही, कारण की तो 5च्या पाड्यातल्या संख्या आहेत. 5 × 1 = 5, 5 × 8 = 40, काय आलं 1/8. ओके, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, अशा तऱ्हेने तुम्ही हे सोडवू शकता. ठीक आहे, येस, अनुष्का पिंपरकर, करेक्ट. चलो नेक्स्ट. आता बघा चौथा प्रश्न. आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं, हा ब्रॅकेट आधी आपल्याला सॉल्व करावा लागेल. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये हा एक ब्रॅकेट आहे,
मग तो ब्रॅकेट आधी सॉल्व करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. हा मोठा एक ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये हा छोटा ब्रॅकेट, मग तो आधी सॉल्व करायचा. मग हे कसं सॉल्व करणार आतलं मला सांगा बरं. हे आधी हा सॉल्व करायचा, कारण की हा ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे, बरोबर की नाही. मग कसं सॉल्व करणार तुम्ही ते इथं साईडला सॉल्व करू आपण. ठीक आहे. 2/3 - 4/9 असं आहे ब्रॅकेटमध्ये. मग कसं सॉल्व करणार त्याला, छेद सारखा करून घेऊ. छेद सारखा करण्यासाठी काय करावं लागेल, 3ने याला गुणला ते छेद सारखा होऊन जाईल, बरोबर की नाही. मग किती झाले हे, 2×3=6 - 4. ठीक आहे. आणि छेदाला आपण काय, दोघांचे छेद आता 9 झालेत, बरोबर की नाही. मग 9 किती आलं, मग 6तून 4 गेले 2/9. ठीक आहे. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे याचं उत्तर काय काढलं आहे आपण, 2/9. ठीक आहे. चला मग आपण लिहून घेऊ आता. 3/2 जसेच्या तसा हा इथं लिहिला मी. ठीक आहे. इंटू ब्रॅकेटमध्ये बघा काय काय आहे, 7/9 - 2/3 प्लस, आता हा जो आहे हा ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. 1 + 1/3 हा ब्रॅकेटमध्ये प्लस, आता हे आपण जे काही प्लस होतं ते आपण ऑलरेडी सॉल्व केलं आहे. येतं काय उत्तर आलं त्याचं, 2/9, बरोबर की नाही. मग मी ते इथं लिहितो 2/9 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं बघा, आता हा छेद 9 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, बरोबर की नाही. आता यांची बेरीज करावी लागेल, हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल आपल्याला. मग कसं सॉल्व करणार हा ब्रॅकेट आपण, छेद सारखा करून घेऊ, म्हणजे बेरीज करणं सोपं जाईल. मग ×3, बरोबर की नाही. मग कसं बघा, हा ब्रॅकेट मी इकडे सॉल्व करू सेपरेट, म्हणजे आपल्याला जागा पुरते. ठीक आहे. मग हा काय होईल सांगा, 3×1, हा मी ब्रॅकेट इकडे सॉल्व करून दाखवतो. ठीक आहे. हे काही जे काही इथं येणार आहे ते आपण इकडे सॉल्व करू. ठीक आहे. 3×1 3, 3×3 9 प्लस 2/9. ठीक आहे. आता छेद सारखे झाले की नाही, मग तो खाली लिहून टाका आणि अंशांची बेरीज करून टाका. काय आलं, 5/9. म्हणजे इथं याचं उत्तर काय आलं आहे आता, 5/9. आपण ते इथं प्लेस करू. ठीक आहे. परत लिहितो मी बघा, इथं 3/2 इंटू इन ब्रॅकेट 7/9 - 2/3 प्लस, आता हा जो ब्रॅकेट सॉल्व केला आहे तो काय आला आपला, 5/9. ठीक आहे. आता बघा, आता हा कंस उरला आहे, आता गुणाकार करणार का, हा जो ब्रॅकेट आहे तो आधी सॉल्व करणार. या ब्रॅकेटमध्ये एक वजाबाकी एक बेरीज आहे, आपण त्यांचा क्रम बदलू शकतो, बरोबर की नाही. मग आपण काय करणार आता बघा, इथं छेद 9 आहे, इथं छेद 9 आहे, मग याला पण 9 करून टाकू आपण. ठीक आहे. नाही मग याला छेद 9 कसं करणार, मग 3ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, 3ने, म्हणून अंशाला पण आपण 3ने गुणू. ठीक आहे. मग काय होणार आता हा बघा, 3/2 आधीच आपल्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. आता मी इकडचं खोडतो जरा. ठीक आहे. नाहीतर असं करतो, ऊपर करते हैं इसको ज़रा. ठीक है. अभी देखो क्या होता है. आता इथपर्यंत आलो होतो आपण, बरोबर. पुढं काय होतं बघा, आता 3/2 जसं तसं लिहितो तुम्ही इंटू, आता काय होईल यांचं सांगा. आता यांचं काय होईल, 7 - 6 + 5, 7तून आधी यांची आणि यांची बेरीज करून घेऊ. 7 आणि 5 12, 12तून हे 6 गेले 6, बरोबर. आणि छेदाला हा 9. ठीक आहे. आता काय उत्तर येईल सांगा, 6 आता इथं बघा, तुम्ही जर इथं भाग देऊ शकता, इथल्या इथं बघा 3×1 3, 3×3 9. ठीक आहे. आणि 2×1 2, 2×3 6. ठीक आहे. मग काय उत्तर आलं, 3/3 1. समजलं की नाही. ही स्टेप्स तुम्ही पुन्हा पण करू शकता. बघा 1 मिनटं, तुम्ही जर नीटलं केलं. आता बघा, अंश गुणाकार करताना काय करतो आपण, अंशांचा गुणाकार करतो, बरोबर. 3 किती झाले 18
आणि बेनम किती झाले 18. 18 भागिले 18 म्हणजेच किती 1. समजलं की नाही. मग आता एक ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी करेक्ट. ज्याला नाही समजलं त्याने त्याच्यासाठी असं दाखवतो हे बघा. ओके चलो नेक्स्ट पुढचं उदाहरण बघा. सर्वात मोठा अपूर्णांक तुम्हाला शोधायचा आहे. सर्वात मोठा अपूर्णांक कसा शोधणार बघा. तुम्हाला एक ट्रिक सांगतो मोठा अपूर्णांक शोधायची. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, काय करायचं याच्यातला या दोघांमध्ये मोठा कोण आहे ते शोधू आपण. ठीक आहे, काय करायचं तिरकस गुणाकार करायचा. ठीक आहे, आता बघा 2/3 आहे आणि इकडं 3/6 आहे. ठीक आहे, मग यांचा गुणाकार करू. बेसक किती झाले 12. ठीक आहे, नंतर यांचा गुणाकार करा. 3 त्रिक किती झाले 9. बरोबर, मग पहिला गुणाकार मोठा येतो की नाही. बरोबर, मग ही संख्या मोठी झाली. कोणती मोठी झाली 2/3 इज बिगर दॅन 3/6. ठीक आहे, मग यांच्यामध्ये आपण काय करूया जरा गोल करून घेऊया. ठीक आहे, या दोघांमध्ये कोण मोठी आली 2/3. ठीक आहे, आता या दोघांमध्ये मोठी ठरवू आपण. कोण आहे 7/12 आणि 17/36. ठीक आहे, आता यांच्यामध्ये मोठा ठरवायचा असेल तर काय करू आपण. तुम्ही जर नीट बघितलं इथं 12 आणि 36 आहे. बरोबर, पटीतल्या संख्या आहेत. 12च्या वाड्यात 36 येतो की नाही. मग आपण अशा वेळेस काय करणार याला पण छेदसारखा करून घेणार. ठीक आहे, काय होतं बघा 7 त्रिक किती झाले 21/36 झाला आणि हा किती झाला 17/36. ठीक आहे, छेद जर सारखा असेल ज्याचा अंश मोठा तो मोठा असतो. बरोबर की नाही. तर मग आता 36 भागापैकी 21 भाग हा मोठा आहे. बरोबर की नाही. मग पहिला जो अपूर्णांक असेल हा 7/12 हा मोठा आहे. बरोबर की नाही. सो 7/12 इज बिगर दॅन 17/36. ओके, हां आता काय ठरलं आपण 2 मोठे काढले आहेत. या दोघांमध्ये हा मोठा आहे, या दोघांमध्ये हा मोठा आहे. पण ह्या दोघांमध्ये नेमका मोठा कोण परत आपण काढूया 2/3 आणि 7/12. यांच्यामध्ये मोठा शोधायचा आपल्याला. बरोबर की नाही. हे दोन्ही मोठे काढले आपण. यांच्या दोघांमध्ये मोठा कोण कसा काढा. आता बघा 3च्या पाड्यात 12 येतो की नाही. मग 3 चौक 12 करून टाकू आपण, छेदसारखा करून टाकू. बरोबर, हा अपूर्णांक काय झाला 2 चौक 8/12 आणि हा काय झाला 7/12. आता बघा छेद सारखा आहे की नाही. ज्याचा अंश मोठा तो. आता हा 8 मोठा आहे की नाही. मग दिस इज द म्हणजे 2/3 इज बिगर नंबर. सर्वात मोठा कोणाला 2/3. ऑप्शन नंबर डी. ओके, येस अनुष्का करेक्ट. अजून कोण आहे गेमिंग विथ प्रथमेश. ओके, समजतंय ना. चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत ते लिहायचं आहे. तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवा हे जे दिसत आहेत तुम्हाला हे बघा 1/2, 2/3, 3/4, 4/5 क्रमाने जर असतील 1/2 परत हा 2 वरती जाईल 2/3 परत हा 3 वरती जाईल 3/4 परत हा 4 वरती जाईल 4/5. ठीक आहे, मग तुम्ही जर नीट लक्ष दिलं हे अपूर्णांक मोठे मोठे होत जातात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे अपूर्णांक जर असे असतील तर हे मोठे होत जातात. तुम्ही ट्राय करू शकतात. बघा आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हा बघा यांच्यामध्ये तुम्हाला मोठा शोधायचा. समजा काय झाला 3 3 आणि यांच्यामध्ये 2 2 4. बरोबर की नाही. दुसरा अंक मोठा येतो की नाही. मग हा बिगर झाला यांच्यामध्ये मोठा शोधायचा तुम्हाला. हे किती झाले 2 चौक 8. बरोबर, आणि हे किती झाले 3 त्रिक 9. दुसरा गुणाकार मोठा येतो आहे. मग हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. यांचा मोठा शोधायचा आहे. 3 5 किती झाले 15 आणि यांचा गुणाकार करा 4 चौक 16. बरोबर, म्हणजे इथं पण दुसरा नंबर मोठा येतो आहे. मग हा मोठा. बरोबर की नाही. हा चढता क्रम आहे. बरोबर की नाही. म्हणजेच काय 1/2 इज लेस दॅन 2/3. ठीक आहे, म्हणजे 2/3 इज ग्रेटर दॅन 1/2. परत हा त्याच्यापेक्षा मोठा, परत हा त्याच्यापेक्षा मोठा, परत तुम्ही वाढवत गेलं तर हा त्याच्यापेक्षा मोठा. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं. जर क्रमाने असे असतील 1/2, 2/3, 3/4, 4/5 तर ते अंक कसे होत जातात मोठे मोठे होत जातात. याला काय म्हणतात चढता क्रम. आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपण काय इन्क्रीजिंग ऑर्डर. काय म्हणतात
इंक्रीजिंग ऑर्डर, ठीक आहे, किंवा त्याला असेंडिंग ऑर्डर काय म्हणतात, असेंडिंग ऑर्डर, दोन्ही शब्द येऊ शकतात, ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये असतात. ओके, येस अनुष्का, हेमंत कौर, येस. ओके, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे. आता बघा, हा जो तुम्हाला हे दिलेला आहे हा वन, चला लेट सी, परत एकदा नीट बघूया, चुकलं होतं आपलं. बघा हा आपण काय केला होता, 1 + 1/24 आपण याला असं लिहू शकतो, ठीक आहे, याला -1 + 7/36, ठीक आहे. आता काय करू शकतो आपण, नीट लक्ष द्या, काही चुकले का, बेरीज वजाबाकी सर्व चेक करून घ्यायचं आहे. बघा हा 1 आणि हा 1 कॅन्सल झाला, बरोबर. कोण उरलं फक्त 1/24 + 7/36. हां, अच्छा आपण मायनस केलं होतं ठीक आहे, आपण करताना मायनस केलेलं होतं, ठीक आहे. आता इथं प्लस आहे पण लक्षात ठेवायचं. आता अशा वेळेस काय करायचं, आता छेद सारखा करायचा समजा म्हटला तर मग 36चा पाडा करावा लागेल, ते मग ते खूप मोठं होऊन जाईल, बरोबर की नाही. म्हणजे तसं होऊ शकतं, 36 × 72 24 × 72 तसं पण होऊ शकतं. चला ते सोपं आहे, तुम्हाला समजण्यासाठी सोपं आहे, ठीक आहे. बघा छेद कसा सारखा करणार यांचा, 36चा पाडा घेऊ आपण आता, 36, ठीक आहे. पण 36 हा 24च्या पटीत येत नाही, मग आपण 36चा पाडा 36 जुना किती होतात 72 घेऊ, दोघांचा 72 होऊ शकतो. काय 36 × 72 24 × 72, बरोबर की नाही. मग आपण काय करणार आता, 24ला 72 कसं बनवणार, मग आपण गुणिले 3 करू. काय करू, गुणिले 3, आणि इथं पण गुणिले 3. 36 जुना, मग इथं पण गुणिले 2, इथं पण गुणिले 2. म्हणजे आता हे काय होऊन जातील, समच्छेद अपूर्णांक बनतील. कसे बघा, 3 × 1 किती झाले 3, ठीक आहे. आणि हे 24 × 3 किती झाले 72, प्लस 7 जुना किती झाले 14, आणि हे 36 जुना किती झाले 72. तर यांची बेरीज कशी करणार आता, छेद सारखे झाले की नाही, जशाच्या तसं लिहून टाका, ठीक आहे. आणि अंशांची बेरीज करून टाका. 14 आणि 3 किती झाले 17, 17/72, ऑप्शन नंबर बी. येस अनुष्का, करेक्ट, ठीक आहे. अशा तऱ्हेने तुम्ही हे सोडवू शकतात. मला वाटतं प्रश्न सगळे आता आपले संपलेले आहेत. आता आपण उद्या 3.2 बघूया, ठीक आहे. उद्या आपण 3.2 बघूया. सकाळी मी जसं लिंक देईल आधी 6:30 वगैरेला आपण लाईव्ह उद्या सकाळी करूया, ठीक आहे. तोपर्यंत तुमच्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, ठीक आहे. चला, कीप स्टडिंग, बाय बाय. अनुष्का, हेमंत, अजून कोण आहे, प्रथमेश, ओके. चला बाय बाय.